उन्हाळा सुरू झालाय आणि आता ही सगळी ब्लँकेट्स एवढी मोठी मोठी काही आपल्याला लागणार नाहीये आणि आता ती व्यवस्थित ठेवून द्यायची वेळ आलेली आहे. मग आता हे ब्लँकेट्स कसे स्टोअर करायचे? तर असे ओपनली एखाद्या कॅबिनेट्स मध्ये स्टोअर केले तरी सुद्धा त्याच्यावरती धूळ बसते आणि एवढी मोठी बॅग मग आपल्याला त्यासाठी लागेल, हो की नाही, व्यवस्थित कव्हर करायला. तर त्यासाठीच पहा, ही अशी भली मोठी बॅग खास ब्लँकेटसाठी घेतलेली आहे. यामध्ये तुमचं कितीही मोठं ब्लँकेट असेल तरी ते अगदी व्यवस्थित बसणार आहे. खूप मोठी बॅग आहे, मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर याला एक चेन आहे. अशी मोठी बॅग आहे, वॉटरप्रूफ आहे, ब्रिदेबल आहे. त्यामुळे या बॅग मध्ये आपले कितीही मोठे ब्लँकेट्स असतील तरी सुद्धा ते व्यवस्थित बसतील. तर पहा, अशी व्यवस्थित बॅग माझी फुल झालेली आहे या ब्लँकेट्समुळे. माझ्या या बॅग मध्ये अजून जागा रिकामी आहे, अजून 2 ब्लँकेट सुद्धा यामध्ये बसतील. एवढी मोठी ही बॅग आहे. आणि ही आता अशी मोठी बॅग अशीच्या अशी आपण आपल्या बेडला स्टोरेज असतं किंवा आपल्या कॅबिनेट्स मध्ये किंवा अगदी वरती जे लॉफ्ट असतात तिथे देखील अगदी व्यवस्थित बसेल. तर आता हे ब्लँकेट आपण काही परत काढणार नाहीये थंडीशिवाय. ब्लँकेट्स नाही तर तुम्हाला इतर काही कपडे वगैरे जरी स्टोअर करायचे असतील तरी ही बॅग अतिशय उत्तम आहे. हे पहा, आणि वॉशेबल सुद्धा आहे ही बॅग. आणि तुम्हाला जर हे असं सामान जर कुठे कॅरी करायचं असेल, कुठे प्रवासाला निघाला असेल, तर त्यासाठी सुद्धा अगदी योग्य आहे. तर या बॅगची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, फुटवेअर तर आपले नेहमीच खराब होत असतात. मागच्या वेळी मी तुमच्याबरोबर एक शू क्लीनर शेअर केला होता. आज मात्र शू क्लिनिंग साठी वेगळा हॅक. तर पहा, माझे हे जे शूज आहेत किंवा हा जो सँडल आहे हा खूप खराब झालेला आहे आणि तो मला आता आतून बाहेरून व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे. तर त्यासाठी मी मागवलेली आहे अशी ही शू क्लीनर बॅग. या बॅगला आतून क्लिनिंगसाठी मायक्रोफायबर आहेत आणि एका वेळी 2 फुटवेअरचे सेट आपले व्यवस्थित बसतात. तर पहा, मी हे दोन्ही सेट या बॅग मध्ये ठेवलेले आहेत. आता यावरती थोडंसं डिटर्जंट मी ऍड करणार आहे, किंवा तुमच्याकडे दुसरा कोणता शू क्लीनर असेल तर तो देखील इथे ऍड केला तरीही चालेल. आता यानंतर या बॅगला झिप आहे, तर ती व्यवस्थित पॅक करून घ्यायची आणि ही बॅग आता डायरेक्ट जाईल वॉशिंग मशीन मध्ये. आता पुन्हा डिटर्जंट टाकायची गरज नाहीये. मशीनची आपली जी नॉर्मल सायकल असते ती पूर्ण होऊ द्यायची. 2-3 बॅग जर आपल्याकडे असतील तर एका वेळी भरपूर शूज वॉश करून होतील. चला, आता आफ्टर वॉश रिझल्ट पाहूया. ऍक्च्युली रिझल्ट पाहिला मी सुद्धा खूप जास्त एक्साइटेड आहे. तर तुमच्या समोरच ओपन करते, याचा काय रिझल्ट आहे बघूयात. तर या सँडलवरती कलर्स आणि प्लस माती असं दोन्हीही होतं. आता हे जे कलरचे स्टेन आहेत ते एकदम हार्ड स्टेन आहेत. मला वाटतं याच्यासाठी एखादा शू क्लीनरच हवा, म्हणजे ते स्टेन निघतील. पण बाय द वे, जे काही आपला रोजच्या धुळीमुळे खराब होणारा जो शूज असतो ना, तो मात्र याच्यामध्ये खूप छान स्वच्छ झालेला आहे. पहा, याच्यावरची जी धूळ होती ती निघून गेलेली आहे. आणि आता आपला हा जो दुसरा शूज आहे तो तर पहा एकदम स्वच्छ, याच्यावरती कसलेही कलरचे स्टेन नव्हते, फक्त तो काळा पडला होता. तर तो एकदम नव्यासारखा स्वच्छ झालाय. आणि याचं सोल जरी पाहाल तुम्ही तर सोल देखील पहा एकदम व्यवस्थित पांढरं शुभ्र झालेलं आहे. म्हणजे या बॅग मध्ये हे शूज आपले तर स्वच्छ झालेले आहेत. म्हणजे जेव्हा कधी आपल्याला व्यवस्थित आतून बाहेरून पाण्याने स्वच्छ शूज धुवायचे असतील तर ही बॅग त्यासाठी खरंच उपयोगी आहे. आपल्या शूला चिकटलेला जो कचरा असेल, जी माती असेल, ते डायरेक्ट मशीन मध्ये न जाता या बॅग मध्येच कलेक्ट होईल आणि मशीन आपली स्वच्छ राहील. कारण काय होतं, अशी माती वगैरे जर मशीन मध्ये गेली तर मशीनच्या ड्रमला छिद्र असतात, बरोबर, पाणी बाहेर जाण्यासाठी. तर त्यामधून ती माती देखील जाते आणि मग ती पुन्हा ड्रमच्या बाहेरच्या साईडला चिटकून बसते आणि मग तो ड्रम पूर्ण चोकअप होऊन जातो आणि पुन्हा आपले कपडे स्वच्छ निघत नाहीत. तर अशा वेळेसाठी ही अशी जर शू क्लीनर बॅग जर आपल्याकडे असेल तर मात्र याचा खरंच आपल्याला फायदा होईल. आता एक मल्टीपर्पज हँगर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मल्टीपर्पज म्हणा, रिमुवेबल म्हणा, दोन्हीही योग्य आहे. या हँगरसाठी आपल्याला कोणतेही स्क्रू किंवा ड्रिल मशीन देखील लागणार नाही. तर पहा, असे 2 हुक्स येतात आणि या हुक्सच्या साहाय्याने आपल्याला हवा तिथे हा हँगर आपण हँग करू शकतो. जनरली डोअरच्या पाठीमागे हँग करण्यासाठी असे हँगर फार उपयोगी येतात. तर हे 2 हुक्स मी डोअरला अडकवून घेतलेले आहेत आणि त्यावरती पहा हा हँगर. आता असा हा हँगर लावला तरी देखील आपलं डोअर व्यवस्थित क्लोज होतं.
म्हणजे त्याला अजिबात अडथळा येत नाही. पहा असं ओपन क्लोज व्यवस्थित करता येतं. झालं आणि आता तुम्ही यावरती कपडे हँग करू शकता. तर हा हँगर तुम्ही अगदी वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता. वॉर्डरोबच्या डोअरला देखील आतल्या साइडने तुम्हाला जर असे कपडे हँग करायचे असतील तर तिथे देखील, किंवा आता उन्हाळ्यामध्ये आपले घामाचे कपडे असतात किंवा पावसाळ्यात देखील पाऊस पडतो त्यामुळे बाहेर कपडे हँग करता येत नाही. अशा वेळेस आपल्या खिडकीच्या जो कर्टनचा बार असतो त्याला देखील हँग करता येतील. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे ते कपडे व्यवस्थित सुकतील. तसंच बाहेर ग्रिल असतं आपलं, ग्रिलला देखील अशा पद्धतीने हा हँग करता येईल आणि तिथे देखील आपले असे जे एक्स्ट्राचे कपडे असतात ते हँग करता येतील. सो असा हँगर आपल्याकडे असेल तर आपलं खूप काम सोपं होईल. मैत्रिणींनो, सध्या चालू असणाऱ्या युद्धाचा परिणाम आता थेट आपल्या किचनवरती सुद्धा दिसायला लागलेला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या बुकिंग वरती रिस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. 25 दिवसाच्या आत आता सिलेंडर बुक होत नाहीये. कदाचित पुढे जाऊन हे 1 महिना, दीड महिना किंवा 2 महिन्यापर्यंत सुद्धा जाईल. 2-2 महिने सुद्धा कदाचित सिलेंडर बुक होणार नाही. पण गॅस मात्र हा आपल्या रोजच्या वापराचा एक घटक आहे. मग आता जर तोच नसेल तर आपलं किचन कसं चालू राहणार, हो की नाही? मग सध्या या गॅसला पर्यायी गोष्टी शोधण्याची गरज निर्माण झालेली आहे. मग आता या गॅसला पर्याय काय? या व्यतिरिक्त आपण कशावरती स्वयंपाक करू शकतो? तर माझ्याकडे ऑलरेडी काही गॅजेट्स आहेत. तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कदाचित सिलेंडर जर आपल्याला मिळालाच नाही, तर या बाकीच्या गॅजेट्स वापरून आपण स्वयंपाक आपला बनवू शकतो. आता माझ्याकडे असणारी ही बरीचशी साधनं मी रेग्युलर वापरत असते. फक्त एका गॅसवरतीच मी काम करत नाही. त्यामुळे मला 2 महिन्यापेक्षा जास्त 2.5 महिन्यापर्यंत सुद्धा बऱ्याचदा एक सिलेंडर पुरतो. तर मग आता ही कोणकोणती साधनं आहेत ज्यावरती मी स्वयंपाक करत असते, तर त्याचपैकी एक म्हणजे हा इंडक्शन कुकटॉप, जो प्रेस्टिजचा आहे माझ्याकडे. तर या कुकटॉपवरती फक्त अशी इंडक्शन बेस भांडीच फक्त चालतात. पण यामध्येच दुसरा कुकटॉप येतो, तो म्हणजे इन्फ्रारेड कुकटॉप. तर आता इन्फ्रारेड वरती अशी एक वरती प्लेट दिलेली असते बर्नर टाइप, आणि त्याच्यावरती आपण कोणतंही भांडं वापरू शकतो. तर तो व्हिडिओ सेपरेट मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तो देखील चेकआउट करा आणि लवकर चेकआउट करा, कारण की सध्या मार्केटमध्ये हे जे इंडक्शन कुकटॉप आहे त्याचं शॉर्टेज चालू आहे. बऱ्याच लोकांनी खरेदी केलेला आहे हा सिलेंडरचा प्रॉब्लेम झाल्यापासून. तर तुम्हाला कोणता घ्यायचा आहे तर तुम्ही जरूर ठरवा, इंडक्शन कुकटॉप की इन्फ्रारेड कुकटॉप. इन्फ्रारेडचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. दुसरा ऑप्शन आहे अशी ही मल्टीपर्पज केटल. तर ही माझ्याकडे बोरोसिलची केटल आहे आणि हा अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये बरं का. माझ्याकडे जे गॅजेट्स आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर ही बोरोसिलची केटल आहे. यामध्ये आपण भाज्या उकडू शकतो. इथे वरती अशी एक जाळी दिलेली आहे. त्यामध्ये सध्या मी यात बटाटे उकडलेले आहेत आणि त्याचबरोबर हे जे खालचं वेसल आहे, भांडं आहे, याच्यामध्ये आपण डायरेक्ट फोडणी टाकून कोणतीही भाजी तयार करू शकतो. म्हणजे पातळ भाजी असेल, सुकी भाजी असेल, तर ही कोणतीही भाजी आपण यावरती बनवू शकतो. तर अशी ही मल्टीपर्पज केटल आहे. त्यानंतरचा तिसरा ऑप्शन आहे हा. तर ही जी केटल आहे ही फक्त पाण्यासाठी आहे. म्हणजे गरम पाणी पाहिजे, गरम पाणी आपल्याला उन्हाळ्यात शक्यतो आपण पाणी उकळून गार करून पितो. तर अशा केसेसमध्ये जर तुम्ही पाणी उकळून घेत असाल किंवा स्वयंपाकाला देखील आपण गरम पाणी वापरतो, तर त्या केसेसमध्ये सुद्धा ही केटल फार उपयोगाची आहे. तर ही एक केटल. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन हा आहे माझ्याकडे ओटीजी. वेगवेगळे पदार्थ आपण यामध्ये बनवू शकतो, तेही ऑइल फ्री. ओटीजी जर थोडासा महाग वाटत असेल तर एअर फ्रायर सुद्धा अगदी कमी किमतीमध्ये मिळतात. त्यामध्ये देखील आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकतो. आता हे सगळे सोडून अजून सुद्धा बरेचसे ऑप्शन्स आहेत इलेक्ट्रिक गॅजेट्सचे, ज्यावरती आपण कुकिंग करू शकतो. तर ते देखील सर्च केल्यानंतर तुम्हाला ते मिळूनच जातील. पण माझ्याकडे जेवढे गॅजेट्स आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तर गॅस सिलेंडर बरोबरच असे काही वेगवेगळे गॅजेट्स जर आपल्या घरामध्ये असतील तर फक्त गॅसवरती, सिलेंडरवरती लोड न येता सिलेंडर आपल्याला जास्त दिवस पुरेल आणि हे जे काही युद्धामुळे तयार झालेली परिस्थिती आहे याच्यावरती आपण थोडीफार मात करू शकू. मैत्रिणींनो, मला खरं तर जे ड्रेस आवडतात ना त्याची मी लिंक तुमच्याबरोबर शेअर करत असते. त्यापैकीच आज देखील एक मला अतिशय आवडलेला असा ड्रेस मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा जंपसूट आहे. मी वुमन्स डेच्या निमित्ताने घातला होता आणि काही फोटोज देखील शेअर केले होते. तर त्यावेळेस देखील बऱ्याच जणांनी मला या ड्रेसविषयी विचारलं, तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा. तर पहा, ज्यांना अगदी फॅन्सीही नाही आणि अगदी सिंपलही नाही, डिसेंट ड्रेस असे घालायला आवडतात ना,
त्यांना हा ड्रेस फार आवडेल. मला एल साईज लागते, तर पहा एल साईज अगदी कम्फर्टेबल आहे माझ्यासारखी जर तुमची फिगर असेल तर. आणि एकदम मऊ कापड आहे, हलकं फुलकं आहे, उन्हाळ्यातही घालायला अगदी उत्तम आहे. तुम्हाला सगळ्यांनाच हा ड्रेस नक्की आवडेल आणि जर घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मैत्रिणींनो, सगळ्याच गृहिणींना उपयोगी येतील अशा काही वेगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच